त्यांचे अधिकरण ते जीवनदू श्री चरण श्री गुरूंचे. अशा प्रकारचा हा काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने या साधनाने युक्त असणारा अशा प्रकारचा काला. या काल्याकरता मी सांगून गेलो की एकपेक्षा अधिक घटक पाहिजे. या ठिकाणी देव पाहिजे, संत पाहिजे, भक्त पाहिजे, तेव्हा काला होतो. तसा काला होत नाही. नवे एकट्याचा खेळ म्हणून वेळ वेळविला. म्हणून संत महात्म्यांच्या चरित्रावरून संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे काला कुठं होतो? 3 घटक एकत्र आहे. कथा त्रिवेणी संगम बोधेबाबांच्या चातुर्मासामध्ये राहिल्यानंतर आणि सगळ्या बोधेबाबांच्यासाठी कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नामस्मरण पाहिजे. तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. त्या ठिकाणच्या जाग्याची जरी माती आपण आपल्या कपाळाला लावली तरी सुद्धा जडती दोषाचे डोंगर. कितीही दोष असले तरी ते दोषाचे डोंगर नष्ट होण्याचं सामर्थ्य आणि या काल्याच्या प्रसादामध्ये आहे. म्हणून शुद्ध होती नारी नर. काय अशा प्रकारचं सर्वांना शुद्धतेचं आणि शुद्ध करणारं पवित्र करणारं अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. म्हणून या ठिकाणी काला आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर जीव आणि शिवाचा काला आहे की नाही? जीव आणि शिवाचा काला. जीवो ब्रह्मैवन अपराहा श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन मिथ्या. जीवो ब्रह्मैवनापराहा. तुका म्हणे हा तू स्वयं परब्रह्म. हा तो स्वयं परब्रह्म. निवर्म संत जीव हा प्रत्यक्ष शिव स्वरूपच आहे. अशा प्रकारची याची अनुभूती येणं म्हणजे खऱ्या अर्थाने काला. विठ्ठला आणि हा काला भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने केला. कुठे केला? गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये काला केला. आपल्या भक्तांना तारण्याकरता, आपल्या ठिकाणचं सुख आपल्या ठिकाणच्या भक्तांना, आपल्या भक्तांना, तमाम भक्तांना देण्याकरता भगवान परमात्माचा अवतार झाला. जेव्हा या पृथ्वी तलावर पापाचं भार झालं त्यावेळेस ही पृथ्वी आणि ब्रह्मदेवाकडे रडत रडत गेली. गारानं सांगायला लागली की देवा, अरे या पृथ्वीत मला फार पापाचं ओझं झालं. हे पापाचं ओझं मी सहन करू शकत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं की याचा इलाज माझ्याकडे नाही.
तिला घेऊन भगवान शंकराकडे गेले. तिथेही सांगितलं की नाही मलाही शक्य नाही. भगवान विष्णूकडे गेले आणि आपलं गारानं मांडलं. भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं की काही हरकत नाही, मला अवतार धारण करायचा आहे, कारण मीच मला नियम घालून दिलाय की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते अशा वेळेस मी अवतार धारण करतो. आणि आहे तुका म्हणे धर्म संस्था धर्म रक्षावया अवतार केले, 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 धर्म रक्षावया अवतार केले. आपुला पायसी भक्त जना, आपुला पायसी भक्त जना, अमृताचे धर्म सोडले, अमृताचे धर्म सोडले. आपुला पायसी भक्त जना, आपुला पायसी भक्त जना, अमृताचे धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. भगवान परमात्मा विष्णू परमात्मा अवतार घेण्याकरता सिद्ध झालेले आहेत. देव लोकांना सांगितलेलं की चला तुमचं काम झालं, मी अवतार येणार आहे. भगवान शेष परमात्म्याला पाचारण केलं. शेष परमात्म्याला सांगितलं की चला अवतार घेऊ आता. पण शेष भगवंतानं सांगितलं की देवा मी आता काही अवतार घेणार नाही, कारण एकदाच तुमच्यासोबत मी अवतार घेतला तर मला तुम्ही चांगली अद्दल घडवली. 14 वर्षपर्यंत मला उपाशी ठेवलं. राम अवतारामध्ये 14 वर्षवरी केले उपोषण, जाणता प्रत्यक्ष आपण हे. पण आता मी अवतार घेणार नाही. देव म्हटले राम अवतारामध्ये मी मोठा होतो, तुम्ही लहान होता. मी जसं जसं सांगितलं ते तुम्ही तसं तसं ऐकलं, त्याप्रमाणे तुम्ही वागला. पण आता या अवतारात काय करू, तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो. मोठेपणा दिला का कोणाही बरं वाटतं जरा. अवतार घेण्याकरता तयार झाले. इकडे मथुरेमध्ये काय प्रकार आहे. वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाली आहे का. वसुदेव देवकीचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये वरात चाललेली आहे. लग्न झालं, वरात निघालेली आहे. देवकीचा भाऊ राजा कंस स्वतः त्या ठिकाणी आपलं रथाचं सारथ्य करत आहे. घोड्याची वाकूर हातामध्ये घेऊन आनंदाने मिरवणूक चालली. एवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीनं सांगितलं की 8वा आईचा पुत्र वधील तुझशी, ऐकूनी मानसी क्रोधावला. अरे कंसा, तू जिला रथामधून मिरवून नेत आहेस तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला ठार मारणार आहे. बापरे, कंस तर घाबरला. तिच्या पोटी येणारा, मी हिला मिरवणूक काढू द्यायची. मोठ्या आनंदानं काय तर वरात काढली आणि हिच्या पोटी येणारा जर मला मारणार आहे तर मग हिला मारलेलं काय वाईट आहे. घेऊन या खड्ग तलवार उपसली, मारायला धावला. देवकीच्या अंगावर वसुदेवीने हात धरला. अरे कंसा, अरे स्त्री हत्या करणं हे पाप आहे, ती हत्या करू नको. तिच्या पोटी येणारी सगळी बाळं मी तुझ्यापर्यंत तुला आणून देईल. मग काही प्रश्न आहे काय. वाटल्यास आम्हाला बंदी शाळेमध्ये नजर कैदेमध्ये ठेव. बघा त्या कंसाचा किती विश्वास होता आकाशवाणीवर. आकाशवाणी म्हणजे देववाणी. कंस हा दुष्ट बुद्धीचा होता, राक्षस होता, तरी सुद्धा त्याचा देववाणीवर विश्वास होता. आपला किती आहे सांगता येत नाही. आपली देववाणी ज्ञानेश्वरी गीता ही आपली देववाणीच आहे ना.
त्याच्यावर आपला किती विश्वास, आपण किती श्रद्धेनं पठण करतो, किती श्रद्धेनं नतमस्तक होतो, तिथं हा महत्वाचा प्रश्न आहे. विठाला विठा ठरल्याप्रमाणे वसुली देवकीला बंदीशाळेमध्ये टाकलं. द्वारावर रक्षपाळ आहे. त्यांना सांगितलं की हिच्या कुठे येणार, आम्हाला मारणार आहे 8वा मुलगा. पहिला मुलगा जन्माला आला कीर्तिमान नावाचा. ठरल्याप्रमाणे वसुदेवाने त्याला घेतलं, कंसाकडे नेऊन दिलं. पण तोही सुद्धा शेवटी माणूसच होता. त्यांनी विचार केले की आपल्याला मारणारा 8वा आहे, पहिल्याला कशाला मारायचं, सोडून दिला. पण जाता जाता पुण्य सारावया भेटे देवऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. नारद मुनी भेटले, मुलगा मारून टाकला. असे 6 मुलं देवकीचे कंसानं ठार केले. 6 ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भ योग मायाने. 7व्यांदा जो गर्भ आला तो योग मायानं तो गर्भ देवकीच्या उदरामधून काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये प्रस्थापित केला. रोहिणी नावाची वसुदेवाची दुसरी पत्नी आणि गोकुळामध्ये होती, तिच्या उदरामध्ये तो गर्भ प्रस्थापित केला. तेच पुढे शेष भगवंताच्या अवतार बळीराम दादा या नावानं अवतीर्ण झाली. आता 8व्याची वेळ आलेली आहे. 8वा जन्माला येणार. कंसाला सारखा कंसाला ध्यास लागला होता, 8वा. 8वीची आठवण करत होता बरं का तो. म्हणून 8वा जन्माला येणार. मध्यरात्रीची वेळ आहे. आकाशामध्ये ढग जमलेले आहेत, ढगांची दाटी झालेली आहे. मन झुड अशा प्रकारचा वारा वाहतोय आणि पाऊस पडतोय. पण कसा पडतोय? मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस. वरी छाया करी शेष, वरी छाया करी शेष, वरी छाया करी शेष, वरी छाया करी शेष. मंद मंद पडे मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस. मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस, मंद 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 मंद. धो नाही बरसला. हा, देवाच्या दर्शनासाठी आला मेघराज. मंद मंद पडे पाऊस. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना अडचण नका करू, इकडे ऐकायला गेलं पाहिजे, इकडे सरकार. मंद मंद पाऊस पडतो. अशा अवस्थेमध्ये मध्यरात्रीच्या वेळेला बरं का, मध्यरात्रीच्या वेळेला त्या बंदीशाळेमध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. 8 वर्षाची दिव्य मूर्ती प्रकट झाली बरं का. देवाचा जन्म नाही, लौकिक व्यवहारिक दृष्ट्या आपण जयंती साजरी करतो, जन्म साजरा करतो. पण त्या भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, अवतार धारण केला. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी. प्रगट भयो भगवान मथुरामे, प्रगट भयो भगवान. नंदाजी के घर नौबत बाजे, नंदाजी के घर नौबत बाजे. काल मृदंग और काल मधुरामो, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान मथुरामे, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान मथुरामे, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान मथुरामे, प्रगट भयो प्रगट भयो भगवान मथुरामो, प्रगट भयो भगवान. मथुरेमध्ये भगवान परमात्मा
परमात्मा 8 वर्षाची दिव्य मूर्ती बंदी शाळेमध्ये प्रकट झाली. सांगितलं की मी तुमच्या पोटी अवतार धारण केला. तुमची पूर्वजन्मीची तपश्चर्या आज फळाला आली. वसुदेव देवकीला बोलायला लागले, पण देवकी माता म्हणायला लागली की अरे देवा, मी तपश्चर्या केली कशा करता? अरे माझा पुत्र म्हणजे देवकीचा मुलगा, देवकीचा मुलगा, देवकीचा मुलगा म्हणून सर्वांनी ओळखावं याच्याकरता मी तपश्चर्या केली. पण तू तर एकदम 8 वर्षाचा या ठिकाणी आला, माझा मुलगा तुला कोण समजणार आहे? देवा लहान हो ना, लहान हो म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी. भक्तांनी इच्छा करायची, इच्छा केली नाही केली की देव त्याची इच्छा ताबडतोब पूर्ण करतो, आहे की नाही? अर्जुनाला विश्वरूप दाखवायचं होतं देवानं. अर्जुना फक्त इच्छा प्रगट केली, लगेच विश्वरूप प्रगट केलं देवानं. पण त्याला पाहण्याची शक्ती आहे का नाही याचाही विचार केला नाही. म्हणून भक्त जी जी इच्छा करतो ती इच्छा देव पूर्ण करतो. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा सांगितलं आता मला इथं राहायचं नाही, कारण मला पुढेही बहुत करणे आहे. एकच काम करा, मला नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला. मजले गोकुळाला माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. मला नंदाच्या घरी गोकुळामध्ये नेऊन घाला. त्या ठिकाणी माया उत्पन्न झालेली आहे, त्या मायेला इकडे मथुरेमध्ये आणा. भगवंताच्या संकेतानुसार वसुदेवजीने कृष्ण परमात्म्याला टोपली घातलं, डोक्यावर घेतलं. पण प्रश्न पडला कसं जावं, कारण द्वारपाळ आहेत, हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या आहेत, कडे कोट बंद वस्तू आहे. पण भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतल्यावर उचलिला कमळापती पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली. उचलिला कमळापती पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली. हो उचलिला कमळापती पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली. हे उचलिला कमळापती पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली, पायीची बंधने गळली. टाळकरी म्हणत जा की त्या दोघे मला उत्तर घेतलं काय त्यांची पाठ नसलं तर जीने जी लावायचं आपलं. उचलला कमळापती बंधने पायीची गळती. पायातले बंधन घडून गेले, हात
हातातले बंधन गळून गेले, निघाले वसुदेवजी. काय किती वाजता निघाले? आणि कवाड दार बंद होते ना, बाहेरून कुलप होते. आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा, बंदाच्या वर्गळा, कुलपे कोंडे आपोआप सगळे निघाले. गेले वसुदेवजी. यमुना माईनं वाट दिली. गोकुळामध्ये गेले. जड अंतःकरणाने तिथं देवाला ठेवलं. कृष्ण परमात्म्याला मायेचा स्वीकार केला. त्या मायेला इकडे मथुरेमध्ये आणलं आणि खाली ठेवलं. ती माया रडायला लागली. रडे माया करी आकांत नामा म्हणे. शेवट जागे झाले. अरे म्हटले 8वा जन्माला आला. यांना माहीतच नाही. 8वा गेलाय होता तिकडे, यांना माहीतच नाही. कंसाला सांग, अरे कंस 8वा जन्माला आला. धावतच आला कंस. आल्यानंतर देवकीच्या मांडीवर असलेली ती माया पाय धरले, खचकन ओढली. आता जमिनीवर आपटणार, फिरवली अशी जमिनीवर आपटणार. तेवढ्यात हातातली निसटली, वर आकाशात गेली. तिथून कंसाला सांगते, तुझं लागी वधी अरे मूर्खा कंसा चांडळा, मला काय मारतोय? तुला जो मारणार आहे तो माझ्या अगोदर उत्पन्न झाला, तो गोकुळात वाढतो. जा त्याला मार. बापरे, गोकुळात वाढतो? जन्माला आला कसा, गोकुळात गेला कसा? आता हा विचार करत बसण्यापेक्षा नाही काय, घर एखाद्याचं पेटलं, कसं काय पेटलं, काय बरं त्या अगोदर विजवाना मग पाहणं कसं पेटलं असेल, ते चौकशी आयोग नंतर नेमा. विठाला कंसानं मिटिंग भरवली. त्या मिटिंगमध्ये सगळे, जो कोणी माझ्या शत्रूला ठार करेल त्याला माझं अर्धराज्य बक्षीस. एक उठली बया, तिचं नाव पुतना. पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे, विठाला ती म्हणायला लागली, अरे हे काल जन्माला आलेलं कार्ट आहे आणि याला मारायला अर्धराज्य. आता जाते त्याला मारून येते. कोण म्हणते, पुतना नावाची राक्षसी. काय म्हणते देवाला, काल जन्माला आलेलं कार्ट. हिला काय माहिती टवडीला कालचा आहे का अनादिकालचा आहे? अनादिकालापासून नसलेला भगवान परमात्मा उचलला विडा तिनं देवाला मारायसाठी. राक्षसीने होती. सुंदरशा मायावी स्वरूप धारण केलं. अंगावर वस्त्र अलंकार परिधान केले, दागदागिने घातले, अशी नटून थटून निघाली. विठाला विठाला नटली. स्तनामध्ये मात्र जहाल विष भरलं है. ऊपर की बहुत अंदर की राम. आत काय मसाला आहे ज्याचा त्यांनी तपासा आहे की नाही. वरून तर खूपच चांगलं गोपीचंदन उटील तुळशीचा माळा. आत काय मसाला आहे याच्यावर अवलंबून आहे. बाह्य रंगाला फारशी किंमत. निघाली महाराज. आणि ती नटून थटून का निघाली त्याचं कारण आहे की तिला माहित होतं आपल्याला देवाकडे जायचं आहे. तिची तपश्चर्या. शेवटी भगवान परमात्म्याने तिला मुक्ती दिली. विष पाजू आली पुतना राक्षसी. सायुज्यता ती अशी देणार आहे. तिला सायुज्यचा नावाचा मोक्ष भगवान परमात्माने दिला. म्हणून ती नटून थटून अगदी निघाली. दीन दुर्बळाची मारिता बाळके, करिता तशोक माय बापे. अनेक प्रकारचे लहान लहान मूल घ्यायची, स्तनाला लावायची, मूल पडून मरून पडायचं. ज्यावेळेस तिचं पाप पूर्ण भरलं, पापाचा गडा भरला, त्यावेळेस देवानं तिचा मोर्चा आपल्याकडे म्हणजे गोकुळाकडे वळवला. नामा म्हणे आली नंदाच्या घरी, स्वरूप सुंदरी देवांगना. देवांगनेसारखं स्वरूप सुंदर. देवाकडे आली. महाराज देवाकडे जात असताना अगदी नटून थटून जावं आहे की नाही. हे बघा आमच्या कशा महिला मंडळ नटून थटून. पण आज काही एक कलर दिसून नाही राहिला. विठाला विठाला खराब बिराब नाही निघाल्या ना साड्या. आनंद परमार्थ आनंदानं करायचा महाराज. परमार्थातला आनंद घ्यायचा. उगाच मोले घातले रडाय काय कामाचं. आनंदानं भजन करायचे. आनंदाने जसं येईल तसं आहे. आणि म्हणून आमची सगळी महाराज मंडळी, महाराज ही मंडळी महिला मंडळ आनंदानं भजन करतात महाराज. अगदी आनंदानं. आणि म्हणून ती नटून थटून अशी निघाली की त्याही काळामध्ये गवळणी भगवान कृष्ण परमात्म्याकडे नटून थटून जायचे असं वर्णन आहे. आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या आल्या आल्या
शृंगार करोनी पाचरंगाचा शृंगार करोनी पाचरंगाचा शृंगार करोनी ऐशा आल्या पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी 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 आपली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत नादने लखला तिथं ऐका तिची मात तिची मात मंथनकारित होती दारात मंथनकारित हरी कृष्णाचा हात ऐका आल्या पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी आल्या आल्या पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात मंथन करीत होती दारात धरुनी कृष्णाचा हात पाच प्रकारच्या गवळणीचं वर्णन आलेलं आहे. दुसरी गवळण भाडी भोळी रंग हळदी हुनी पिवळी पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार सोळी एक लहान तनू उमर गवाळी जशी चाफ्याची काळी तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्रकळा चंद्रकळा आहे ना तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्रकळा काळी गरसोडी घालून गळा रंग तिचा सावळा काळे काजळा लेऊन डोळा आली राजसभा चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल कपाळी कुंकू चिरी लाल भांगी भरोनी गुलाल मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फुल सगळं लाल सगळं मॅचिंग बरं का मॅचिंग काही आता सुरू झालं काय पूर्वीपासूनच आहे. पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या रंग हिरव्या कागनाचा पारंग जसे आरशात जडले भिंग उघडी खेळता कृष्ण संग एकनाथ अभंग आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी पाच प्रकारच्या गवळणी देवाकडे जायचं होतं म्हणून ती पुतना राक्षसी नटून थटून देवाकडे आली. अगं यशोदे कुठे आहे कृष्ण आता झोपवलं त्याला काय देव म्हटले आपण काय झोपा काढायसाठी आलो काही तर कीर्तन काय देवानं रडायला सुरुवात केली. पुतना राक्षसीने पाळण्या जोडलेली भगवंताला मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर देवाकडे पाहायला लागली. राजबिंड श्याम सुंदर स्वरूप भगवंताचं पाहिल्याबरोबर तिला समाधीच लागली. वेळीच झाली ती ज्या कामासाठी आली ती विसरली. ती म्हणायला लागली देवाला मारायसाठी ती आली होती पण ती विसरली. पण देवाने विचार केला हिला या अवस्थेवर जास्त वेळ ठेवणं आपल्या हिताचं नाही. तिच्यावरचं आवरण काढलं आणि मग तीच लक्षात आलं. तिने कृष्ण परमात्म्याला स्तनाला लावलं. भगवान परमात्म्याने डोळे बंद केले. संपूर्ण विष प्राशन केलं संपूर्ण रक्तप्राशन केलं. पण ज्यावेळेस तिचे पंचप्राण आकर्षित व्हायला लागले तेव्हा तिला वेदना व्हायला लागल्या. ती रडायला लागली. तळमळ 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 करायला लागली. अरे कृष्णा मला सोड कृष्णा मला सोड कृष्णा पुरे झालं कृष्णा मला सोड. देव म्हटले मी काही तुला निमंत्रण द्यायला आलो नाही. तू स्वतःहून माझ्याकडे एक तर मी कोणाला धरत नाही. धरलं तर परत सोड. हे सगळे धरलेलेच आहे. विठाला 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 विठाला
शृंखला झाली. महाबळ नावाचा राक्षस पाठवला. अनेक प्रकारचे काग बग रिठा मारिले बाळपणी अवधी दैत्य खांगी बुडवी राहिली. मोठे मोठे राक्षस. मग याच्यासाठी देवाला होता का फक्त? राक्षस मारणं हे देवाच्या अवताराचं अवांतर प्रयोजन होतं. जोडधंदा होता त्याचा तो. पण खऱ्या अर्थाने आपल्या ठिकाणचं सुख, आपल्या आनंद आपल्या भक्तांना देण्याकरता देवाचा अवतार होता. त्याला त्या ठिकाणी अवतार धारण करावा लागला, मनुष्य रूपामध्ये यावं लागलं. त्याशिवाय आपल्या ठिकाणचा आनंद आपल्या भक्तांना देता आला. राक्षस मारायचे तिथूनही मारले असते त्यांनी, कारण त्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीच्या माध्यमातून राक्षस खलास केले असते. पण जो आनंद देताना त्याला अवतार घ्यावा लागला. तो अवताराला भगवान परमात्मा आला. म्हणून भगवान परमात्म्याचं अवताराचं मुख्य रहस्य आणि मुख्य प्रयोजन जर काय असेल तर ते आपल्या ठिकाणचं सुख आपल्या भक्तांना देणे. किती सुख दिलं याचंच वर्णनाचे अभंगाच्या प्रथम गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळामध्ये किती सुख झालं त्या सुखाचा अंतही नाही, त्या सुखाला आणि पारही नाही. अर्थात त्या सुखाचं वर्णन करणं शक्य नाही, वर्णन करता येत नाही. कारण त्या सुखाचं वर्णन करण्याकरता शब्द संग्रहामध्ये तसे शब्दच अजून उत्पन्न झाले नाही. म्हणून अंतपार नाही लेखा. ऋषी मुनी योगी लोकांना सुद्धा ज्या सुखाची प्राप्ती होत नाही त्याच्याही पेक्षा कित्येक पटीनं सुख त्या गोकुळामधल्या लोकांना झालं. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात. योगी मुनी जाना ध्यानी, योगी मुनी जाना ध्यानी ध्यानी, योगी मुनी जाना ध्यानी ध्यानी, योगी मुनी जाना ध्यानी.
लोकांना ऋषी लोकांना ज्या सुखाची प्राप्ती होत नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं सुख ते सुखासनी शयानी बसल्या जाग्यावर अगदी शयन झोपताना सुद्धा त्या सुखाची प्राप्ती झाली. हरी सुख भावले रे गोकुळातल्या लोकांना. किती लोकांना? 2-4 लोकांना, 10-20 लोकांना. गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकाळा सर्वांना त्या सुखाची प्राप्ती झाली. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्मा जिथं अवतीर्ण झाले तिथं सुखाला काय कमतरता आहे? कारण तो भगवान परमात्मा सर्व सुखरूप आहे. सर्व सुखाची आगर बापर उमादेवीवर, सर्व सुखाची आगर जेनी म्हणे शारंग, सर्व सुखाची आगर तुहा उभा विटेवर, सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार, नामा म्हणे सर्व सुखाची आगर धामा परमधाम विटेवरी. अशा प्रकारचा सुखरूप अशा प्रकारचा परमात्मा त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर सुखाला काय कमतरता आहे? म्हणून गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. तो आनंदोत्सव साजऱ्या करण्याकरता गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. घरोघरी गुढ्या उभारल्या, तोरणं लावल्या, जिकडे तिकडे कथा कीर्तन चालू आहेत, कार्यक्रम चालू आहेत, भगवंताच्या नावाचं गायन चालू आहे. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. श्यावर रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. कथा कीर्तन गायन चालू आहे. त्या गायनात देवाचं गायन, देवाच्या नामाचं गायन चालू असताना त्या देवाच्या नामामध्ये ही सर्व मंडळी अगदी तल्लीन होऊन गेली. अर्थात भगवान परमात्म्याने त्यांची मन आपल्याकडे आकर्षित करून घेतली. देवानं त्यांची मन आपल्याकडे आकर्षित करून घेतली. तुका म्हणे छंदे किंवा तुका म्हणे येणे, तुका म्हणे छंदे मन मोहिली गोविंदिका येणे वेदिली गोविंदे. गोविंदानं म्हणजे भगवान परमात्म्यानं त्यांची मन आपल्याकडे आकर्षित करून घेतली. ती त्यांची मन आकर्षित करून घेण्याकरता देवानं काय जादू केली? देवाकडे काय विद्या होती? काय काय केलं काय देवानं? नाही, देवाकडे काही साधनं होती. त्या साधनाच्या माध्यमातून भगवान कृष्ण परमात्म्याने त्यांची मन आपल्याकडे आकर्षित करून घेतली. काय साधनं होती? जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. मोरी पावा काठी, मोरी पावा काठी, मोरी पावा काठी, मोरी पावा काठी, मोरी पावा काठी.
मोरी पावा काठी मोरी पावा काठी मोरी पावा काठी मोरी पावा काठी मोरी तुकोबाराय म्हणतात की साधना देवाकडे कशा करता होती शो म्हणून नाही आपल्या ठिकाणचं सुख आपल्या ठिकाणचा आनंद आपल्या भक्तांना देण्याकरता देवाने या साधनांचा वापर केला आणि त्या साधनांच्या माध्यमातून त्यांची मनं आपल्याकडे आकर्षित करून घेतली. तुका म्हणे छंदे मन मोई गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी. अभंगाचा भावार्थ थोडक्यात सांगितला. उर्वरित वेळामध्ये काल्यापर्यंत चिंतन न्यायचं आहे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात मोकळे सोडून हाताने टाळी आणि देवाचं नामस्मरण करूया. विठोबा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. कृष्ण बाळ आणि प्रामुख्यानं देवानी दोन अवस्थेमध्ये चरित्र केलं. रांगता गोधने राखीत आहे. रांगत असताना चरित्र केलं आणि गाई चालत असताना चरित्र केलं. रांगताने काय केलं? रांगत नवल केले साधू
चालती चेरणी देती गाराणी रांगत असताना भगवान परमात्म्याने दही दूध लोणी चोरून खाल्लं. अर्थात संपूर्ण गोकुळामध्ये जाऊन स्वतःच्या घरातलं नाही बरं, बाहेरचं सगळं बाहेर. आणि ते दही दूध लोणी चोरून खाल्लं. ते एकट्यानं खाल्लं काय? एकट्यानं खाल्लं? अक्कलपोटे होता का आपला देव? नाही, एकट्यानं नाही खाल्लं. आपले सवंगडी गोळा केले, त्यांच्याकडे नजर टाकली, ती असे होते रोडती उदबत्ती शाप. अरे तुमच्या घरी दही दूध लोणी आहे का नाही? तुमचे आई वडील तुम्हाला दही दूध लोणी खायला देतात का नाही? अशी तब्येत कशी काय? एवढे रोड कशी काय तुम्ही? देवा आमच्या घरी सर्व आहे, दही आहे, दूध आहे, लोणी आहे, पण चांगला माल डेअरीवर जातो. आमच्या वाट्याला राहते ताक, आहे की नाही? गवळी याची ताक पिरे ताक पिऊन कसं काय तब्येत जमणार आहे? ताक म्हणजे असार आहे, हा सारभूत लोणी आहे. तुम्हाला दही दूध लोणी खायचं काय? चला याला तरी या रे लागे भोगे माझ्या, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल. चला आज तुम्हाला पोटभर खायला देतो. निघाले गोपाळ देवासोबत. अरे पण तसं आपल्याला चोरी करून खायचं आहे, तसं आपल्याला कुठल्याही गवळणीनं निमंत्रित केलेलं नाही. चोरी करायची, चोरी करून खायचं. मग चोरी करता साहित्य घ्या. काय साहित्य घ्यायचं देवा? वस्त्रगाळीव माती घ्या, सराट्याचे काटे घ्या, ते बारके खळे घ्या, अशा काठ्या लहान काठ्या घ्या. देवाने घेतलं. पण एक गोपाळ जरा होता, त्याला संशय आला. तो म्हटलं देवा काठ्या कशा करतात, हे बारके खळे कशा करतात? अरे म्हटलं गवळणीच्या घरामध्ये गेल्यानंतर कुठल्या बाजूला भरलेले माठ आहेत हे आपल्या लक्षात येणार नाही, म्हणून जे खडे आहेत ना, 6वे 5वे टाकावे खडे. काही खडे या बाजूला फेकायचे, काही या बाजूला फेकायचे. जिथून टनकन आवाज आला, आहे की टनकन आवाज आला की समजायचं इकडे मोकळे भांडी आहेत. भद्द आवाज आला तिकडे जायचं. कारण चोरी करण्याचा वेळ कमी असतो ना, कमी वेळात जास्त चोरी झाली पाहिजे, हे चोराचं वर्म आहे. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं देवा याचं खळ्याचं काम झालं. ते काठ्या, अरे गवळणी फार हुशार, चांगला माल बर, आपला हात पुरणार नाही म्हणून या काठीनं असं टोचलायचं, छिद्र पडले की वगैरे प्राशन करायचं. काठीचं काम झालं देवा. हे खराटे सराट्याचे काटे कशा करतात? सराट्याचा काटा कसाही टाकला, कसाही त्याच्यावर पाय पडला तो रुतल्याशिवाय राहत नाही. अरे एखाद्या गवळणीला वाटलं चाहूल लागली, ती जर आपल्याला पकडायसाठी आली तर हे सराट्याचे काटे ज्या रस्त्यात असे आडवे टाकायचे, तिला काटा रुतला की ती जागीच थांबला, आपण पडून जायचं. देवा ती जर चपला घालून आली तर हे बारीक माती आहे की नाही, ही माती तिच्या डोळ्यात फेकायची, आपण पडून जायचं. देवा चष्मा घालून आणली ना, जरची आणि तरची भाषा परमार्थात चालत नाही. श्रद्धावान लभते विठाला विठाला. चोरी करण्याकरता गेले महाराज भगवान परमात्म्याने गोपाळांना हात घातला. आपण स्वतः गेले, सगळे दही दूध लोणी काय होतं ते खाल्लं, निघून आले. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस रोजच्या रोज चोऱ्या व्हायला लागल्या. आता 1 दिवसाचं ठीक आहे, पण रोजच चोऱ्या व्हायला लागल्यानंतर लोक मुकट्यानं बसतील काय? तक्रार द्यावाच लागते ना पोलीस. तशा प्रकारे त्या गवळणींनी मग विचार केला की अगं बाई माझ्या घरी काल चोरी झाली, दुसरी म्हणते का परवा माझ्या घरी झाली, तिसरी म्हणते का माझ्याही घरी तसंच झालं. चोर कोण असेल बरं? चोरी होते तर फक्त दही दूध नाही होते, सोनं नाणं पैसा सगळं जागेवर असतं. हा चोर एक वेगळा चोर आहे. हा कारण ज्या चोराची प्रसिद्धी पुराणामध्ये आहे, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दाता असा असणारा भगवान कृष्ण परमात्मा, त्याच्याशिवाय अशी चोरी दुसरं कोणी करू शकत. म्हणती नंदाची आपुरे चोरी केली, तयाविन नाशी नवे दुसरी आहे. त्या नंदाच्या पोराशिवाय अशी चोरी दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून मग त्या गवळणी विचार केला का त्या चोराचा बंदोबस्त केला पाहिजे. त्या सगळ्या गवळणी एकत्र झाल्या आणि निघाल्या, कारण एकीच ऐकत नव्हती म्हणून सगळ्या एकट्ठा निघाल्या. गवळणी घराणे सांगती यशोदेशी, दही दूध खाऊया पळवी जातो ऋषिकेशी. लाड कहा कानाबाई तुझा तुला ओढले, याच्या पड्या किती सांगू नाही पत्र सिंधू वाटे. यशोदे
इकडे खाली म्हणजे गच्चीवर होती ती, खाली बोलावून तिला, या तुझ्या मुलाला सांग, हा रोज आमच्या घरी येतो आणि चोऱ्या करतो, आमचं दही दूध लोणी खातो, चोऱ्या करतो, आमच्या मुलांशी खोड्या करतो. काय परवा तर एका आमच्या नातू लहान होता, तो झोपला होता, त्याच्या उरावर उड्या मारल्यानं काय पोट्ट लागलं रडायला. असा हा विचित्र खोड्या करतो म्हणे, आमच्या सुनाशी खोड्या करतो, काय काय करत नाही तुझा मुलगा, एक आम्हाला सांगावंसं वाटत नाही, म्हणून तू याचा पूर्ण याला आमच्या घरी येऊ देऊ नको. यशोदेनं सांगितलं की नाही, माझा मुलगा माझ्या घरी दही दूध लोण्याची एवढं विपुलता आहे, दह्याचे दुधाचे हौदाचे हौद भरलेले होते, आणि माझा मुलगा तुमच्या घरी दही दूध चोरी करण्याकरता येईलच कसा? काय? बरोबर आहे ना? हा, साध्यम सिद्धम कसा जाईल बरं? माझा मुलगा लहान आहे. हा, भगवान परमात्मा, आपली आई जर आपल्या बाजूला असेल तर देवाचंही मग कधी आई ह्या सगळ्या खोटी आहेत बरं, ह्या माझ्यावर आळ घेतात. 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळ, अंगणी खेळ खेळ, अंगणी खेळ खेळ, कसं घेता आळ घे कसं घेता वर्षाची माझी बाळगे, अंगणी खेळे खेळगे, का लटकच घेता आळगे, गोकुळच्या नागे. खोटं बोलतं, माझ्या खोटा आळ घेता माझ्या मुलावर. त्या गवळणी म्हटली, गवळण म्हटली कडे तसं काही हिला खोटं नाही. हिचा मुलगा चोऱ्या करतो, येतो आपल्या घरी प्रत्यक्ष, पण हिला काही पटत ठीक आहे म्हटलं, आता हिच्या चोर रंगे हात पकडून हिच्या समोर आणायला पाहिजे, म्हणून तिनं सांगितलं की ठीक आहे यशोदे, काही हरकत नाही. कृष्णा, देवानं आव्हान दिलं सरळ, तू जर का माझ्या घरी आला तर तुला बांधल्याशिवाय राहणार. देव म्हटले बापरे, मला आव्हान देतं. हा, बघू म्हटले कोण कोणाला बांधते. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा एकटेच तिच्या घरी गेले. गवळी आणि गवळण मस्त शांत झोपले होते पहाटेच्या वेळेस. हा बाबा गेला आणि त्या गवळणीची वेणी आणि याची दाढी, दही दूध लोणीचा कार्यक्रम झाला, सगळा गाठ मारून निघून आला. पहाटेच्या वेळेस ती गवळण उठली. पूर्वीच्या काळी गवळणी पहाटे उठायच्या, पहाटे उठायचे गवळणी. आता गवळणी उठत अगोदर आता गवळ्याला उठावं लागतं. आता गवळी अगोदर उठतात आणि मग हातपाय तोंड घेऊन सगळं मग पाणी तापवायचं, आपली स्वतः आंघोळ करायची आणि नंतर मग तिला पाणी ठेवायचं आणि चहा बी तयार झाली की मग उठा की जी मायबाप कैसी लागली पटलं म्हणायचं, विठाला विठाला. हा, सांगितलं, गाठ झटका बसला दाढीला तिला. तो मत्त होण्या मातली धांगडी करी ओढाओढी मग लागली. ते म्हटले धांगडे आणि माझी दाढी ओढायला लागली की अहो मी कशाला तुमची दाढी ओढू, तुम्हीच माझी वेणी ओढली. तर गाठ मग सोडायचा प्रयत्न केला, सुटत नव्हती. मग कापून काढू म्हटले तर अस्त्र त्याला कापायला विडी पाहिजे ना, विडी माझ घरा, चला निघाली दिंडी. विडीनं कापायचा प्रयत्न केला, आपल्या जात नव्हती. जाळून टाकू म्हटले, दिवा खाली धरला बत्ती. जाळीता जळेना, कापिता केल्याना, जाळीता जळेना, काही केल्या काय, कारण गाठ का सुटतही नव्हती. तसं करता करता सकाळची 6 वाजले. भो भो झालं, भो भो म्हणजे दिवस उजाडला. शेजारी पाजारी ते दुधाला आले, ते म्हणता अजून असा काय उठला नाही एवढ्यापर्यंत. रोज पहाटे 5 वाजता दूध घेऊन जाणारा आतापर्यंत कसा झोपला. म्हणून त्यांनी भाऊ रामभाऊ अहो कसे काय झोपले, दार उघडा की. त्याला वाटलं आलं कोणतरी, तो त्या वाटच बघत होता काय कोणी का नाही, कारण गाठच सुटत नव्हती. मला दार उघडलं. दार उघडल्यानंतर तो आतमध्ये आला. आतमध्ये आल्यावर तो दृश्य त्यानं पाहिलं, गाडी दाटीची बेनीची. तो हसायला लागला ना,
हे बाबा, कशाला हसताय, कशाला पाठी तासपासून आमची गाठ आहे. काय कोणी भानामती केली का, जादू केली का, जादू टोना केला, काही समजत नाही. ती गाठ सुटत नाही. तुम्ही सोडावर त्यांनी सोडूनचा प्रयत्न केला पण गाठ काही सुटत नव्हती. काय लक्षात आलं? तुम्ही कृष्णाला काही बोलले का काल? गवडी म्हटला नाही, आपण नाही बोललो त्याला. तर गवडले हा म्हटले, मी त्याला काल सांगितलं की तुला बांधेन म्हणून माझ्या घरी आला तो. बस म्हणजे त्यानंच बांधली. आता त्याच्या जवळ गेल्याशिवाय गाठ सुटणे, जिथून आलं तिथं गेल्याशिवाय समाधान प्राप्त नाही, तिथं गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. तुमची आमची अशीच अवस्था आहे. पक्की गाठ मारलेली आहे संसाराशी. पण ते कधी सुटल? त्याची कृपा व्हावं लागेल, त्याच्याजवळ जावं लागल. संसार बंधन तोडावी आपुली आपण, कोणाच्या भरोशावर नाही. करा सोडवून संसार बंधन तोडावी. या बंधनाचा तोडू फासा तोडायला पाहिजे. म्हणून ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही. निघाले देवाकडे. देवानं सांगून दिलं होतं गोपाळांना, उद्या सकाळी 7 वाजता आपल्या भेकराईनगरमधून शिमग्याचं सोंग निघणार आहे. तरी सर्व गोपाळांनी रस्त्यावर हजर राहिले. स्वागताला आता दाढीची वेणीची गाठ असल्यामुळे ती जवळ, ती पुढे आणि हा बाबा पाठीमागे. बरं, तो ती होती उंच आणि हा होता ठेंगू, त्यामुळे त्याला असे वरमान करून चालावं लागतं. फजिती झाली. आता गोपाळ कडे मारायचे काय, अशी फजिती झाली. शेवटी कृष्ण परमात्म्याकडे आले. नंदबाबाच्या मांडीवर देव राजवाडच्या दरबारामध्ये बसले होते. कृष्ण परमात्म्यानं पाहिल्यानंतर तिनं मनोमन देवाला प्रार्थना केली की अरे योगियांच्या ध्यानी ध्याताना तू डसी, असा असणारा देवा तू, तर मी तुला काल सांगितलं मी तुला बांधणार आहे म्हणून, ऐकले. पण देवा माझं चुकलं, क्षमा करा. आणि क्षमा मागल्या देवानं पाहिलं की आता अभिमान रहित झाली. हिच्या ठिकाणचा अभिमान, कारण देवाला अभिमान सहन होत, सगळं सहन करून देव. तीळभंत्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. पाहिल्यानंतर गाठ सुटली नाही का. तिसरी आली धावणी, याने बघाई बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, कोणीची गाठ देवणी, गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, बरोबर सोसू धिंगाणा. अशा प्रकारचं. आणि मग गौडदेव झालं. कृष्ण परमात्मा विचार करतात की आता आपल्याला म्हणजे ते गोपाळी म्हणायला लागले, देवा अरे सगळ्या गोकुळात खाल्लं पिल्लं, तिच्या घरचं कधी? काही लोक सगळ्याच्या घरी चहा प्यायला जातात, आपल्या घरी नेतच नाही. देवानं सांगितलं की ठीक आहे चला माझ्या घरी उद्या. दार उघडे ठेवले, आले गोपाळ हौदामध्ये. धरला गोपाळ का टाकला, धरला गोपाळ का चालला टाकला हौदामध्ये. दही दुधलोनी येथेच खाल्लं. तेवढे यशोदेला आवाज द्या. हा काय चाललं? यशोदा पाहायला आली. संपूर्ण हौदामध्ये गोपाळ, सगळे गोपाळाने पाहिलं. बरोबर, तरी यशोदा आली. येणं जर आपल्याला पकडलं तरी आपल्याला शिक्षा करील, पळा. निघाले पळत गोपाळ, पण एक होता लंगडा, त्याला काही वर येता येत नव्हतं हौदाच्या. नेमकं यशोदेनं त्याला पकडलं. काय रे म्हटले, चोरा, चोऱ्या करताय. त्या गवळणी सांगत होत्या, मला वाटत नव्हतं, खरं वाटत नव्हतं, पण आज मात्र माझ्या लक्षात आलं की तू चोर आहात, तुम्ही चोर. तो म्हणते, कोणाला म्हणते चोर? तो इकडं होता जरा. चोर नाही म्हटला, निमंत्रित पाहुणा, निमंत्रित. कसा काय? काल तुझ्या मुलांना त्या कृष्णानं सांगितलं की उद्या माझ्या घरी आहे म्हणून आलो. तसा नाही आलो म्हटलं. कृष्णानं सांगितलं. हा कुठे आहे कृष्ण? ते काय पलीकडच्या डेऱ्यात आहे. यशोदा गेली पलीकडे, त्याला कळाली, याने काढला कोण. यशोदा मातेने त्या डेऱ्यामध्ये हात घातला आणि या बाबाची शेंडी हाताला लागली. त्यातून याला वर काढलं आणि यशोदा माता त्याला अंग पुसलं. समजावून सांगायला लागले की कृष्णा अरे असं बरं नाही. काय आता जर मी रवी घुसळण्याकरता, दैदूत लोणी घुसळण्याकरता जर रवी घातली असती तर टाळक्याला लागून मेला असता ना. हा अशा खोड्या बरं आहे काय? म्हणून हरी तू खोड्या नको करू माझे बाबा, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. यशोदेने धरिला वैशालीला मांडीवरी, यशोदेने धरिला वैशालीला मांडीवरी, यमुनेची माती खाशी का,
यशोदा मातेनं भगवंताला मांडीवर बसवलं. कृष्णा तरी थोड्या करणं बरं नाही. त्या सगळ्या गवळणी आपल्या घरी येतात तुला गाराला येऊन सारखं, आणि आपल्यासारख्या तिरंदाज घराण्याला शोभा घेत शोभत नाही, थोड्या करू नको. कृष्ण परमात्म्याला यशोदा माता समजावून सांगायला लागली, पण देवाचं चित्त काही यशोदेकडे नाही. देव काही ऐकायच्या भानगडीत पडत नव्हते. आपल्या मुलाचं लक्ष आपल्याकडे नाही म्हणून त्याचं लक्ष वेधण्याकरता यशोदेनं हातात काठी घेतली. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती. हातातली काठी पाहिल्याबरोबर ब्रह्मांड चाललं. कृष्ण परमात्मा थरथर कापायला लागले. अगं आई, आई मजला मारू नको, आई मजला मारू नको गे, आई मजला मारू नको गे, आई मजला मारू नको गे. आई कुणाचा, आई कुणाचा, आई कुणाचा, आई कुणाचा, आई कुणाचा गे, आई मजला मारू नको गे, आई मजला मारू नको गे. आई कुणाचा, आई कुणाचा, आई कुणाचा, आई मजला मारू नको गे, आई मजला मारू नको, मारू नको गे, मारू नको. आई मला मारू नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. आई मला मारू नको. काय? आणि यशोदा म्हणायला लागले, कृष्णा अरे तू माती खातो, अनेक प्रकारच्या खोड्या करतो, हे चांगलं नाही. आणि म्हणून कृष्ण परमात्मा सांगायला लागले की आई आता मी माती खाणार नाही, चोरे करणार नाही, काहीच नाही. काय? कारण यशोदेनं नवस केला, 1 महिन्यापर्यंत देवानं खोड्याने केल्या. आणि नंतर मग यशोदेने ठरवलं की आता याच्या पुढे जास्त झाल्या. हा, आणि मग आता याला शाळेमध्ये टाकायला पाहिजे. त्यावेळेची शाळामध्ये गाई वासरं घेऊन चालण्याकरता, रणामध्ये जाण्याकरता जायचं. यशोदेनं कृष्ण परमात्मा सांगितलं, कृष्णा आता तुला घरी राहायचं नाही. उद्या जाई रण सवे के गोधरा, सवे के गोधरा, सवे गोधरा. उद्या जाई रण सवे के गोधरा, सवे के गोधरा, सवे के गोधरा. भगवान परमात्मा गाई घेऊन रानामध्ये जाण्याकरता तयार झाले. यशोदेने सगळं गोपाळांना बोलावलं. सर्व गोपाळांना सांगितलं की आपापल्या शिदुरे घ्या. आणि भगवान परमात्माला सुद्धा यशोदा मातेने शिदुरी बांधून दिली. आणि त्या समयात हातामध्ये काठी दिली, डोक्यावर मोर मुकुट धारण केला, खांद्यावर कांबळी टाकली. खांद्यावरी कांबळी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, ओ हातामध्ये काठी, ओ हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबळी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये
डोक्यावरी कमळी हातामध्ये काठी सारी तसे धेनू सावळा जगजेठी गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी याची पाणी मिळवली जगजेठी येथे पाणी मिळवली गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या गाई गोपाळ यमुनेच्या तटी येथे पाणी मिळवली जगजेठी गाई गोपाळ असं भगवान परमात्मा रानामध्ये आले गाई चरायला सोडल्या आणि मग पुढचा कार्यक्रम चेंडू चौगुना खेळती वाजवंती चेंडू चौगुना खेळती वाजवंती चेंडू चौगुना चला 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 मनती पाहू दृष्टीओ चला मनती पाहू दृष्टीओ चला मनती पाहू दृष्टीओ चला मनती पाहू दृष्टीओ ऐशा गोपिका त्याचा मातुरा नाही ऐशा गोपिका त्याचा मातुरा नाही विवाहते देखावया विवाहते देखावया सर्वंगडी मना गाई गोपाळ सर्वंगडी मना चेंडू चौगुना खेळती वाळवंटी वाळवंटामध्ये खेळ खेळायला लागले मग हा सोहळा पाहण्याकरता गवळणी गोकुळामध्ये बरं त्यावेळेची परिस्थिती अशी होती काही सगळ्या काही स्वतंत्र नव्हत्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्रा ज्या स्वतंत्र होत्या ज्या सासवा होत्या त्या कधी पण जाऊ शकत होत्या पण सुनेला मात्र घराच्या बाहेर परवानगीशिवाय जाता येत नव्हतं आणि म्हणून मग त्या गवळणी आणि म्हणायला लागले का कृष्ण परमात्मा सकाळी 9 वाजता गेले की संध्याकाळी 5 वाजताच घरी यायचे तोपर्यंत देवाचं दर्शन होत आणि भक्त हा देवाच्या सान्निध्याशिवाय राहू शकत नाही जो भक्त आहे देवाचा त्याला देवाशिवाय कर्म नाही म्हणून त्या गवळणी म्हणायला लागले का चला 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 म्हणती पाहू दृष्टीओ काय पाहू पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा या चला जाऊ सकळा पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा
लेकराई मातेचा. चला 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 कुठं भेकरे माता मंदिरात चला सोहळा पाहण्याकरता. ऐशा ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विवळते देखावया. त्यांचं चित्त असं देवाला पाहण्याकरता विवळ होत होतं. कधी देवाला बघते आणि कधी नाही, कधी देवाचं दर्शन होते कधी नाही, अशा प्रकारची अवस्था त्यांची होत होती. ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विवळते देखावया हरी. मग काहींना जाता येत नव्हतं तर मग त्या काय करत होत्या, विष पानियाचे करीला घरी. बारा सोळा बारा सोळा बारा सोळा वीस पाण्याच्या विषानं भरीला उलंडोनी रिका कली घट. विष पानियाचे गोविंदाची चट. नाही का, चाले उसंतुनी झडझडा वाट अशा प्रकारच्या त्या जात होत्या. पण ज्यांना अजिबात जाताच पूर्ण परतंत्र ज्या होत्या त्यांना अजिबात घराच्या बाहेर प्रवेश नव्हता. काय मग एका गवळीचं असं चित्त विवळ झालं की कधी देवाला पाहते कधी नाही. पण तिला बंधन होतं. तिचा नवरा मोठा खडूस होता. तो काही तिला कीर्तनात जाऊ देत नव्हता. जाऊ देत नव्हता. ती हुशार होती. देवाचा ध्यास लागल्यानंतर देवाचं आणि भगवान परमात्म्याचे काय होतं, ज्या ठिकाणी त्या गवळीने असायच्या त्या ठिकाणी तिथपर्यंत देव आपल्या सुखांचं सुख, आपल्या ठिकाणचा आनंद तिथपर्यंत पोच करते. कशाच्या माध्यमातून, मग अशी प्रमाण झालं मोरी पावा काठी याच्या माध्यमातून. म्हणून तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले, प्रपंच धंदा नाठवी काही. मुरलीचा नाद भरला हृदयी, पती सुताचा विसर पडला. याच्या मुरलीचा लौकिक व्यवहाराचा विसर पडत होता महाराज. खऱ्या अर्थानं लौकिक व्यवहाराचा विसर पडणं हाच परमार्थ आहे. विठाला विठाला विठाला. हो, आणि म्हणून त्या गवळणींनी काय केलं, एक परतंत्र होती तिला जाता येत नव्हतं. पण पतिराज कुठेतरी गेला काय, आणि पहिले तर तिकडून त्यानं मान्यच नाही केलं. सारखी कीर्तनाला जाते म्हणून माहेरी पाठवलं तिकडे. येऊनच नको. 6 महिने आणलीच नाही. स्वतः भाकर तुकडा हातानं करून खाल्ला पण 6 महिने आणलं नाही बायकोला. 6 महिने आणलं नाही. तिला वाटलं आता विसरलीशील काय, कीर्तनाचं ध्यान विसरलीशील, देवाकडे जायचं विसरत असेल म्हणून आणली. आणल्यानंतर तर तिची इच्छा एवढी जास्त जबरदस्त झाली देवाला पाहण्याची की कधी संधी भेटते आणि कधी मी जाते. चोरून या तुझं पाशी येती त्याशी न कळता. चोरून जायचं ठरवलं तिनं. चोरून जायचं ठरवलं. तिचा नवरा गेला काहीतरी निमित्तानं बाहेर. हिनं ठरवलं जे निघाली महाराज काय देवाकडे निघाली. तिला उतावीळ झाली होती देवाला पाहण्याकरता. कशा अवस्थेमध्ये निघाली तो कोबऱ्या वर्णन करतात. आली ये धावती धावती भेट होईल माझा उरला शील माझा उरला आता काय करू सांगा कोमल आता काय करू सांगा कोमल आता काय करू सांगा आता काय करू सांगा आली धावती धावती भेट होईल मुना. चला आता मला देवाची भेट होईल. धावत धावत निघाली महाराज. पळणं वेगळं धावणं वेगळं. धावा काढतात ना कशा क्रिकेटमध्ये, ते धावणं किती जोरात धावतात तशी निघाली जोरात. काय देवाची भेट होईल म्हणून. पण योगायोगासा तिचं प्रारब्ध अनुकूल नसल्या कारणामुळे धावती टळली वेळ माझा उरला सीन. वेळ टळून गेली.
एकदा वेळ गेली की परत येत नाही. म्हणून म्हणतात की राम राम स्मरा आधी. एकदा वेळ गेल्यावर परत आता मागुता येईल फेरा येतो नाही परत न जे मिळेल त्याची गॅरंटी. जोपर्यंत आता ही वेळ दौडता कामा नये, भेट नाही झाली. म्हणून ती विचार करायला लागली की तुकाराम महाराजांना म्हणते, महाराज माझं काय चुकलं हा, आता काय करू सांगा ओ माझं भेट. मला कसा भेटल तो, कारण की त्याला पाहण्याकरता त्याचं दर्शन घेण्याकरता माझं हृदय अगदी तळमळ झालं. आता काय करू सांगावं माझं भेटेल कैसा, हरी लागी प्राण फुटेव थोरी लागली आशा. हे गवळणी तुला देवाची भेट झाली नाही, याचं कारण काय, तुला उशीर झाला. का झाला उशीर त्याचं कारण ती सांगते. लावी ती उशिरा बहुओढी ती ओढा, सांभाळिता सांग सांग दुःख पावले पीडा. घरच्याचा काम धंदा डबे नवऱ्याचा पतीचं सगळं करून देणं, त्याच्यामध्ये कीर्तनाला 10 कीर्तन तर 10:30 वाजले यायला. उशीर झाला. मग आता या जन्मात जर त्या देवाची माझी भेट झाली नाही तर मग मात्र या संसाराला काय आग लावायची. ती म्हणते जळ आता संसार हो शेवट पुरे. जळ आता संसार हो शेवट पुरे. जळो आता संसार हो गई शेवट पुरे. काही एकदा हा प्रपंच पाठीमागचा संपत होती. विचार करायला लागली. तुकयाच्या स्वामी गोपाळ लागी जीव झुरे. तिची अवस्था अशी त्या जीव झुरायला लागला. झुरणं एक अवस्था आहे बरं का. झुरणं एक अवस्था आहे, पण कशासाठी झुरते हा भाग वेगळा आहे. पण झुरणं ही अवस्था आहे. झुरोनी पांजरा झुरून आणि तेवढ्यामध्ये तिची मैत्रीण तिकडून आली. झालं 5 मिनिटांमध्ये सेवा संपायची. तिची मैत्रीण तिकडून आली. आल्यानंतर तिनं पाहिलं तिच्याकडे, हिनं पाहिलं तिच्याकडे. दोघींची नजरानजर झाली. ही अशी खिन्न मनानं उभी होती, तिला काही सुचत नव्हतं. पहिली जी होती ती उभी राहिली, पण दुसरी जी आली ना ती एवढ्या आनंदात आली की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असा बाहेरून ओसंडून वाहत होता. एवढ्या आनंदात आली. आनंदी माणूस, जिथं आनंदी माणूस जाईल तिथं तो आनंदच प्रकट करतो. काय नाही तर मग काही लोकांना कधीच आनंद मिळत नाही, कधीच आनंद प्राप्त होत नाही. जिथं जाईल तिथं आनंद. ज्याच्याकडे आनंद आहे त्याच्याच ठिकाणी तोच आनंद देऊ शकतो लोकांना, इतरांना नाही. आणि म्हणून तिची ती अवस्था पाहिल्यानंतर तिच्याजवळ आली आणि एकमेकीचं काहीतरी त्यांचं संभाषण झालं. ती विचारायला लागली की काय गं बाई, मी बऱ्याच वेळची आलेली आहे, मी देवाच्या भेटीची आस करून या ठिकाणी आले, पण मला काही देव भेटला नाही. पण आज तुझ्या चेहरा एवढा आनंद तुला कशाचा झाला? काही लॉटरी बिटरी लागली काय? एवढी तू आनंदी दिसते, याचं कारण काय? ती म्हणते काय सांगू मी तुले, काय सांगू तू ते बाई बाई, काय सांगू तू ते बाई बाई, काय सांगू ते बाई बाई, काय सांगू तुझे. जात होते यमुने पानिया, जात होते यमुने पानिया,
सांगू तुला, काय सांगू म्हणजे सांगता येत नाही पण सांगते. जात होते यमुने पानिया, मी यमुनेच्या पाण्याला जात होते. वाटेत भेटला खावला, बोबडी होती बघा, तिच्या वाचेमध्ये दोष होता, व्यंग होतं, ती बोबडी होती. वाटेत भेटला खावला, कसा होता? दोईवली तोपी मयूल पुछाची, खांद्यावली कामला, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तुला. मग पुढे काय झालं? तेने माझी केली तवाली, मग मी ते थोली पलाली, पलता पलता घसरून पलली. काय म्हणते? त्यांनी माझी तवाली केली म्हणजे टिंगल केली. टवाली केल्यानंतर मी काय तर तेने माझी केली टवाली, मग मी ते तुम्ही पळाली, मी पळत निघाले. काय आपली टिंगल करते, पळा आपलं, पळत निघाले. पलता पलता घसरून पळली, घसरली पडली. आणि डोक्यावर घागर होती ती डोईची घागला फुटली, डोळ्याची घागर फुटली. आणि मग पुढे काय झालं म्हणे? पुढे ऐक, पुढे फार महत्वाचा आहे, हाच काला आहे खऱ्या अर्थाने. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तुला, माझे गुलगे फुटले. पडल्यानंतर काय पायाला कुठं लागते? पहिल्यांदा गुडघ्याला लागते. माझे गुलगे फुटले, मग मी ललका बसवले, रडायला लागली. तिकडून आले शालंग पाणी, मला पोटाशी धरले. तिकडून भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा आले आणि त्यांनी माझी अवस्था पाहिली. मला त्यांनी पोटाशी धरले, माझे समाधान केले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवने निवृत्ती प्रसादे, म्हणजे मला पोटाशी धरला आणि माझं काय केलं? समाधान केलं. सज्जनो, हा ऐकाला देवाचं जीवाचं आणि शिवाचं मिलन. लौकिक व्यावहारिक दृष्ट्या जरा पारमार्थिक दृष्ट्या जीवाचं शिवाचं मिलन म्हणजे खऱ्या अर्थानं काला विठाला. गोपाळांना जमा केलं, गाई वळून आणल्या. काल्याचा प्रसंग, भगवान परमात्मा मध्ये वगैरे आले. काल्याचा प्रसाद हाती घेतला आणि काल्याचा प्रसाद देऊ वाटतात. विप्रद वेणून जटल पटयो शृंग वेंद्रिय कक्षे, वामे पाणो मशून कवलम तत्फलान्यांगुलेषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासनर्व विस्मये, स्वर्गे लोके मिशरी भुजे यज्ञ बुद्धाल केली. स्वर्गातले देव सुद्धा आजीवोस अमरावती, काला पहावया येती. देव विसरती देह भाव आपुला, देह भाव विसरून काल्याचा प्रसाद घ्यायचा. अशा प्रकारचा हा काला भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांना वाटला की विभ्रदवेणू जटपटो शृंगभित्रीचे पक्षी, वामे पानो मश्न कौलम तत्फलानांगुषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो आसनर्व विस्मये, स्वर्गे लोके मिशरी भुजे यज्ञ भूपाल केली. कुंडली गौरदा हरिद्र श्री